केल्याशिवाय मन पण दिवसात पाणी जबरदस्त असतं. जर 2 दिवस बांध तुम नाही फोडलो तर साधारण 500 वर्ष जुनी ही कोकणातली एक मातीची तळी आहे. या पाण्यावरती ग्रॅव्हिटीवरती एकही रुपयाची इलेक्ट्रिसिटी न वापरता नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहावरती आम्ही बागायती शेती करतो, वांगणी शेती करतो. पण गेली अनेक वर्ष ही जी तळी आहे ती मेंटेन न केल्यामुळे याच्यामध्ये भरपूर गाळ साचला होता, याच्यामध्ये झुडूप तयार झालं होतं आणि यातले झरे बुजले होते. मित्रांनो, एकीकडे जगभर सध्या खूप मोठे वॉटर क्रायसिस सुरू आहेत. ग्राउंड वॉटर लेवल भारताची खूप खाली जात चालली आहे. इंडस्ट्रीयल पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावरती वाढत चालला आहे. पॉप्युलेशन वाढतं आहे, शहरीकरण वाढतं आहे आणि आपल्याकडचं जे फ्रेश वॉटर आहे ते दिवसेंदिवस कमी होत आहे. हे पाणी कसं जपावं, पाणी कसं वापरावं, ते शेतीला कसं द्यायचं, ह्याची एक फार जुनी आपल्याकडे एक पारंपरिक पाणी व्यवस्थापनाच्या ज्या सिस्टीम्स होत्या त्या पुन्हा रिवाईव्ह होणं गरजेचं आहे, जेणेकरून गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या अशा तळ्या जिवंत राहून आपल्याला वर्षभर त्याचं पाणी वापरता येईल. ह्याच्यासाठी गरज आहे ती श्रमदानाची, एकत्र येऊन काम करण्याची. आणि ही तळी पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करण्यासाठी आम्हाला साथ मिळाली होती, ती म्हणजे शिवम प्रतिष्ठान. ही एक खूप मोठी संस्था आहे जी महाराष्ट्रभर पाणी, पर्यावरण अशा विषयांवरती समाजकार्य करतं. या शिवम प्रतिष्ठानने मायभू सेवा यात्रा नावाच्या त्यांच्या श्रमदान शिबिराच्या माध्यमातून रान माणसांच्या या कोकणामध्ये एक ही जी माझ्या आजूबाजूला बघताय तुम्ही, हे जे पाण्याची देवतळी आहे, इथल्या लोकांनी गेले अनेक वर्ष मातीची जी तळी जपली होती त्याच्या संवर्धनासाठी आणि कोकणामध्ये एक प्रकारे पाण्याच्या संवर्धनासाठी काम करणं इथे वाघेरीवाडीमध्ये येऊन केलं. आणि गेले 3-4 दिवस अगदी 120 माणसं या ठिकाणी या वाघेरीवाडीत वेंगुर्ला तालुक्यामध्ये राबता आहेत. कोकणी लोक, महाराष्ट्रातील लोक, मराठी माणसं एकत्र येऊन तर पर्यावरणासाठी काम करता आहेत. आणि पर्यावरण, जल, जंगल, जमीन वाचणं म्हणजेच देश वाचणं, म्हणजेच निसर्ग वाचणं, म्हणजे संस्कृती वाचणं, म्हणजे धर्म वाचणं. हे कुठेतरी ही वारकरी संप्रदायातली माणसं तुमच्यासमोर हा संदेश देत आहेत. मी रघुनाथ शंकर परब, राहणार वाघेरीवाडी. की हे असं जे काय पाझर तलाव, तळी असे जे काय छोटे छोटे जे आहेत त्याच्यामध्ये आमची बागायती, सुपारीची झाडं, नारळाची झाडं, केळी वगैरे असं त्याला पाणी होत होतं, जात होतं. त्या पाण्याने आम्ही त्याच्यावर उत्पन्न घेत होतो. पण मध्यंतरी काळात ह्या 8-10 वर्षात आमची पोरगी वगैरे काही होते ते बाहेर गेले पोटापाटी. त्याच्यामुळे आम्हाला एवढं गाळ साठलेलं काढण्याचं शक्य होत नव्हतं. नंतर आम्ही हे प्रसाद गावड्यांची मदत घेऊन कोल्हापूर वगैरे अशी एक ती शिवम हे होती, त्या लोकांना देऊन त्याच्यावर आम्ही ही तळी साफ केली. आमची तशीच त्याच्यावरच्या भागात भातशेती वगैरे आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे की काही प्रदेशात, मराठवाड्यात, विदर्भामध्ये पाणी नाही, म्हणून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अन्न पिकवता येत नाही आहे. पण इथे पाणी आहे, पण त्याचं व्यवस्थापन जे पूर्वी केलं होतं ते तसं मेंटेन नाही आहे. तर ज्यावेळेस शिवम प्रतिष्ठानने आमच्यासमोर असा प्रस्ताव ठेवला की दादा आम्हाला कोकणात येऊन तुमच्यासोबत काहीतरी श्रमदानाचं काम करायचं आहे, त्यावेळेस आम्ही त्यांना म्हणालो की इथे कोकणात जर काय काम करू शकतो तर इथे आपण जे बांध सिस्टीम आहे, कोकणाची जी पारंपरिक जलव्यवस्थापनाची सिस्टीम आहे ती आपण रिवाईव्ह करण्याचा प्रयत्न करू. तर ह्या तुळस गावामध्ये आपण 2 वाड्या निवडल्या. एक तर ही वाघेरीवाडी आणि खाली आहे ती आजगिणेवाडी. या प्रत्येक वाडीमध्ये एक झरा आहे येणारा आणि त्याच्यावरती तळ्या होत्या, पण त्या तळ्या बऱ्यापैकी गाळाने बुजलेल्या होत्या. तिथे बऱ्यापैकी काही वनस्पती वाढलेल्या होत्या आणि जे झरे आहेत ते कुठेतरी त्या ठिकाणी बुजलेले होते. तर त्याच्यामुळे पाणी साठत नव्हतं व्यवस्थित आणि एक साधारण एप्रिल-मे आला की मग नंतर पाण्याची लेवल जी होती ती कमी होत होती. तर ह्याच्यासाठीच आपण 2 दिवस या ठिकाणी जे शिबिर घेतलं त्याच्यामध्ये या शिवम प्रतिष्ठान खरोखर सलाम या माणसांच्या कार्याला. कारण कुठच्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता स्वतःच्या खर्चाने इथे येणं, या वाडीमध्ये राहणं
इथल्या लोकांसोबत जगणं, त्यांच्यासोबत काम करणं, बोलणं, गप्पा मारणं, हे कोकण समजून घेणं हे फक्त झालंच. पण फक्त पर्यटन नाही, तर त्यांनी व्हॉलेंटिअरिंग केलं, श्रमदान केलं आणि त्यांनी ह्या वाडीतले लोकही या ठिकाणी होते. आणि ह्या शिवमच्या मायभू सेवा यात्रेमध्ये ही तळी जी आहे तुम्ही बघताय ती सगळ्या लोकांनी मिळून साधारण दिवसभर लावून त्यांनी सगळ्या ह्याच्यातला गाळ काढला. जी माती काढली ती आपण फेकून नाही दिली, तर तुम्ही बघताय ह्या बंधाऱ्याला सभोवताली पुन्हा एकदा माती लावली. तो बंधारा आपण स्ट्रॉंग केलाय आणि या ठिकाणी आता पाण्याची तुम्ही बघताय कॅपॅसिटी वाढलेली आहे. आणि आता हे पाणी आम्हाला पुढे मे महिन्यापर्यंत, मेच्या एंडिंगपर्यंत पुरेल असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. ते कोल्हापूरपासून मी माणसं आलेली ना, ते आमच्या वाघेरेवाडीसाठी आमची तळी होती बागायतीची म्हणून त्यांच्यानी साफ केली. एवढी वर्ष आम्ही काही करू नाही, पण त्या लोकांनी येऊन साफ केली चांगली. त्याच्यामुळे आपल्या बागायतीला पाणी मिळतं. पाणी पण त्या तळीमध्ये खूप साठलं. चिखल आतमधला गाळ काढला, साईडचे दगड लावले, खोली केली, वळामध्ये दगड लावले आणि त्याचं आता बागायतीला पाणी पुरतं. मित्रांनो, 2 दिवसापूर्वी जेव्हा आम्ही इथे आलो होतो, ही तळी पूर्ण गाळाने भरलेली होती. याच्यावरती सगळं रान वाढलेलं होतं, पाणी नव्हतं याच्यामध्ये. आणि आज तुम्ही बघताय ही तळी पाण्याने पूर्ण भरलेली आहे. याचा अर्थ आपल्याकडे खूप मुबलक पाणी आहे जंगलांमध्ये. फक्त आपल्याला त्या साठवणुकीच्या ज्या जुन्या सिस्टीम्स आहेत, ज्या पद्धतीने ही साधारण 500 वर्ष जुनी अशी ही मातीची तळी आहे पाण्याची, आपल्या पूर्वजांनी खरं तर आपल्यावरती उपकार केलेत. त्यांनी असे पाण्याचे सोर्सेस शोधून काढले, त्यांनी त्या ठिकाणी मातीच्या अशा तळ्या निर्माण केल्या आणि श्रमदानातून ते एकत्र येऊन काम करायचे आणि त्यांनी ह्या मेंटेन ठेवल्या होत्या. पण गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला त्या मेंटेन ठेवायला जमल्या नाहीत. पण आज आपण कुठेतरी श्रमदानाने पुन्हा एकदा गावातली तळी जिवंत केली. आत्ता बघा ह्याला किती पाणी आहे. आता इथे आम्ही एक तूम बांधली आहे. इथे हा मातीचा बंधारा आम्ही बांधून घेतोय. शेवटचं हे झालं की इथे एक तूम बांधलेलं आणि पाणी साठवून ठेवलं, तुंबून ठेवलेलं आहे. ते खोललं की आपल्याला पाटाने जिथे आपण सुरुवातीला उभे होतो त्या पाटापर्यंत पाणी जातं की नाही ते आपण बघूया. जर हा प्रयोग जर आपला सक्सेसफुल झाला तर लक्षात घ्या, कोकणामध्ये असे गावागावांमध्ये असलेले तळे वाचवण्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. आपल्याकडे जे पाण्याचे जुने रिसोर्सेस आहे ते शोधून काढा. त्या ठिकाणी नेचरला डिस्टर्ब करू नका. त्या ठिकाणी तुम्ही असे नॅचरली ज्या पद्धतीने ती तळी आहे त्या पद्धतीने तिला तुम्ही पुन्हा एकदा मातीचा बंधारा बांधून पाणी साठवून ठेवू शकता. इथे असलेले जे नैसर्गिक झरे आहे त्याला डिस्टर्ब करू नका. आणि अशा पद्धतीने त्याच्या आजूबाजूला जी झाडी बघताय ती सुद्धा तशीच मेंटेन राहायला पाहिजे. आणि आत्ता या एप्रिल मे महिन्यामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष असताना, दुष्काळ असताना हे जुने झरे जर आपण पुन्हा जिवंत करू शकलो तर खऱ्या अर्थानं आपलं गाव उन्हाळ्यात सुद्धा समृद्ध होऊ शकतं. हे कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न आहे. जणांनी आमची जी तळी आहे जी बरीच वर्ष ह्याच्यात होती, म्हणजे ती बुजलेली होती आणि पाणी पण कमी होतं आणि ती साफ करून दिलं. कारण आमच्याकडे संजयने सांगितल्याप्रमाणे मुलंच कमी आहेत आणि ती परत पुनरुज्जीवन झालं तर तळीचं आणि त्या पाण्यावर आमचं परत व्यवस्थित व्यवस्थापन सुरू होईल. तर मला एक तुम्हाला सांगायचं होतं की पहिल्या दिवशी आल्यापासून मी बघितलं, ज्या दिवशी तुम्ही सगळे इथे आलात, संजय थोडा टेन्शनमध्ये, एवढ्या जणांची व्यवस्था आणि वातावरण एवढं गरम होतं, तरी आल्याच तुमची जी शिस्त, काकाजींच्या हाताखाली तुम्ही राहिलात आणि तुमची जी शिस्त बघून ना जबरदस्त प्रभाव पडला आमचा, म्हणजे तुमचा आमच्यावर जबरदस्त प्रभाव पडला. खूप वाटलं, बरं वाटलं. आणि असं सांगतो की ही जी शिस्त आहे आणि या शिस्तीत तुम्ही इथे राहिलात आणि तुम्ही आमच्यापेक्षा तुम्ही जास्त काम केलं आणि आमच्या घरच्यासारखे काम केलं. ह्यावेळी त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानतो
आणि असंच मी आणि प्रसाद सतत तुमच्याशी कनेक्ट राहू. तुमच्या भागात कुठेही काम असेल तर आम्हाला सांगा, आम्ही तिथे येऊन बोलू. कोकणाचे सुंदर सुंदर व्हिडिओ आजपर्यंत तुम्हाला मी दाखवतच आलो आहे, पण ह्याचं सौंदर्य टिकवण्यासाठी, इथला निसर्ग, इथल्या नद्या, इथल्या समुद्र, इथलं राहणीमान, इथली जीवनशैली टिकवण्यासाठी आत्ता आपल्याला ग्राउंड लेवलला टीम बनवून काम करण्याची गरज आहे. आणि अशा महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या संस्था आज ज्या कोकणामध्ये काम करायला येऊ इच्छितात त्यांच्याबरोबर अशा प्रकारचं कोलॅबरेशन होणं गरजेचं आहे. म्हणूनच या शिवम प्रतिष्ठानसारख्या संस्थांचं मनापासून आम्ही आभारी आहोत. आत्ता मे महिना जवळ येतोय, जगभरामध्ये उष्णतेच्या लाटा सुरू झाल्यात. पाण्याचं, झाडांचं महत्त्व ह्या 2 महिन्यासाठी का असेना सगळ्यांच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळतं. पण ते पाणी वाचवण्यासाठी जंगल वाचवायला लागेल, त्याचबरोबर इथले झरे वाचवायला लागतील, इथली जगणं वाचवायला लागेल, इथल्या लोकांची लाईफस्टाईल टिकवायला लागेल. आणि म्हणूनच सगळ्यांना एकत्र येऊन इथल्या शाश्वत जगण्यासाठी काम करायला लागेल. तर तसं काम रानमाणूस फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही उभं करण्याचा प्रयत्न करतोय. गरज आहे ते तुमच्या सहभागाची आणि साथीची. धन्यवाद.